कल्पना करा, आपण सकाळी ऑफिसला पोहोचायच्या घाईत आहोत. गाडी चालवतोय, वेळेवर पोहोचायचंय आणि नेमकं तेव्हाच काय होतं? हो, सिग्नल लाल होतो आणि पुढची ती काही सेकंद आपल्याला तासांसारखी वाटू लागतात. आपण नकळतपणे गाडीच्या डॅशबोर्डवर बोटं आपटायला लागतो, मनातल्या मनात हॉर्न वाजवायचा विचार करतो, पण सिग्नल काही बदलत नाही. ही जी चिडचिड आहे ना, ती आपल्या सगळ्यांनाच चांगलीच परिचयाची आहे. हो ना. आणि तेव्हा आपल्या मनात एकच विचार येतो, अरे देवा, फक्त 1-2 मिनिटंच तर आहेत. पण आपण कधी असा विचार केलाय का की रोजची ही 1-2 मिनिटं जमा होऊन आपल्या आयुष्यातून किती मोठा वेळ काढून घेत असतील? चला, आज आपण ह्या लाल दिव्यामागचं एक धक्कादायक गणित समजून घेऊया. आकडा ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. तब्बल 2 आठवडे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. म्हणजे पूर्णच्या पूर्ण 14 दिवस किंवा 336 तास एक सामान्य माणूस आपल्या आयुष्यातला इतका वेळ फक्त ट्रॅफिक सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहण्यात घालवतो. यामागे एक खूप साधं पण तितकंच महत्वाचं तत्व आहे, ज्याला कंपाऊंडिंग इफेक्ट असं म्हणतात. आपल्याला रोजची ती 1-2 मिनिटं अगदी क्षुल्लक वाटतात, पण जसं थेंबे थेंबे तळे साचे, अगदी तसंच मिनिट मिनिट करून हे अख्खेच्या अख्खे दिवस आपल्या आयुष्यातून वाया जातात. जरा विचार करा, या 14 दिवसांत आपण एक मस्तपैकी युरोप ट्रिप करून येऊ शकलो असतो, एखादं नवीन कौशल्य शिकू शकलो असतो किंवा आपल्या माणसांसोबत निवांत वेळ घालू शकलो असतो. पण दुर्दैवाने हाच वेळ आपण फक्त गाड्यांच्या धूर आणि गोंगाटात उभे राहून घालवतो. आणि ऐका, हे 2 आठवड्यांचं गणित तर झालं जागतिक सरासरीचं. आपल्या भारतात, विशेषतः मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये तर परिस्थिती यापेक्षाही खूप गंभीर असू शकते. अगदी बरोबर. मुंबई, पुणे, बँगलोरसारख्या शहरांचा विचार केला ना, जिथे एका चौकात 3-4 मिनिटं सहज लागतात, तिथले लोक कदाचित आयुष्यातले 2 आठवडे नाही तर 2 महिने सिग्नलवर घालवत असतील. ही एक खरंच खूप धक्कादायक शक्यता आहे. मानसशास्त्रामध्ये या विशिष्ट प्रकारच्या ताणाला वेट अँक्झायटी असं म्हणतात. म्हणजे काय तर जेव्हा आपल्या वेळेवर आपलं स्वतःचं नियंत्रण नसतं, तेव्हा आपल्याला असहाय्य वाटायला लागतं आणि त्यातूनच मग चिडचिड निर्माण होते. हो, आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही चिडचिड फक्त वेळ वाया जातोय म्हणून होत नाही, तर आपलं त्यावर काहीच नियंत्रण नाही या असहाय्यतेच्या भावनेतून येते. यावर आपलं शरीर प्रतिक्रिया देतं आणि आपल्या मेंदूमध्ये कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढू लागतो. आता हे तर खरं आहे की सिग्नल कधी सुटणार हे काही आपल्या हातात नाही, पण त्या वेळेत आपण काय प्रतिक्रिया देतो हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. चला तर मग या थांबलेल्या वेळेचा चांगला उपयोग कसा करायचा ते पाहूया. त्यामुळे पुढच्या वेळी लाल सिग्नल लागल्यावर चिडचिड करण्याऐवजी आपण 3 सोप्या गोष्टी नक्कीच करू शकतो. 1. मायक्रो मेडिटेशन, 2. ऑडिओ लर्निंग आणि 3. निरीक्षण. चला हे एक एक करून नीट समजून घेऊया. यातलं पहिलं आहे मायक्रो मेडिटेशन. काहीच करायचं नाहीये. सिग्नलवर थांबल्यावर डोळे उघडे ठेवून फक्त 3 वेळा दीर्घ श्वास घ्या. असं केल्याने वाढलेला रक्तदाब आणि ताण कमी व्हायला लगेच मदत होते. हा एक खूप सोपा आणि प्रभावी उपाय आहे. दुसरा मार्ग आहे हे ऑडिओ लर्निंग. गाडीत नेहमी गाणे ऐकण्याऐवजी एखादा चांगला पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक लावा. विचार करा, जर रोजच्या प्रवासात फक्त 20 मिनिटं जरी आपण हे ऐकलं, तर वर्षाच्या शेवटी आपण तब्बल 10 पुस्तकं ऐकून पूर्ण करू शकतो. कमाल आहे ना? आणि तिसरी गोष्ट म्हणजे निरीक्षण. मोबाईलमध्ये डोकं खुपसण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते बघा. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव बघणं हा सुद्धा एक प्रकारचा मोठा मानसशास्त्रीय अभ्यासच आहे. यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळू शकतं. तर मग या सगळ्या माहितीचा सारांश काय? तर सिग्नल आपल्या नियंत्रणात नाही, पण आपला वेळ आणि आपला मूड नक्कीच आहे. बरोबर. सिग्नल तर हिरवा होणारच आहे, पण तोपर्यंत आपला मूड लाल करून घेण्यात काहीच अर्थ नाही. आणि हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की वेळ ही अशी संपत्ती आहे जी एकदा खर्च झाली की परत कधीही मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुढच्या वेळी सिग्नलला थांबल्यावर निवड आपली आहे. हॉर्न वाजवून उगाच ताण वाढवायचा की एखादं छानसं गाणं गुणगुणून किंवा आत्ता सांगितलेल्या 3 पैकी एखादी गोष्ट करून त्या वेळेचा आनंद घ्यायचा. आणि याच विचारासोबत आजच्या माहितीचा समारोप होतोय एका सुंदर संदेशाने, मनाचे खेळ. ही माहिती आपल्यापर्यंत पोचवली आहे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. अधिक माहितीसाठी आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. सर्व तपशील आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे. परिस फाउंडेशनतर्फे सादर. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.